शास्त्रीनगरच्या मोहसिन नदाफ उर्फ डीके याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल। याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी अर्जुन अशोक वाघमारे वय वर्ष 33 राहणार शाहीर वस्ती भवानीपेठ सोलापूर यांनी यातील आरोपी मोहसिन नदाफ उर्फ डीके राहणार शास्त्रीनगर सोलापूर याच्या विरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की संत तुकाराम चौकजवळ रिमझिम बारच्या समोर फिर्यादी अर्जुन वाघमारे व त्यांचे मित्र अयाज शेख यांनी मिळून 10 दिवसांपूर्वी नव्याने सुरू केलेली पानटपरीच्या ठिकाणी नमूद आरोपी मोहसिन नदाफ उर्फ डीके यांनी तू इधर नई पानटपरी शुरू किया है ना, तो तुझे इधर के नियम मालूम नहीं है क्या? तुझे अगर इधर पानटपरी शुरू रखना है तो हर महीना 10,000 रुपये हफ्ता देना पड़ेगा। इधर के सब लोग मुझे हफ्ता देते, तेरे को भी देना पड़ेगा। तू अगर मुझे हफ्ता नहीं दिया तो मैं तेरे हाथ पांव तोड़ के तुझे तेरे घर वालों को घर में घुस के खल्लास कर दूंगा। तू इधर धंदा कैसे कर सकता है, असे जोरजोरात ओरडून धमकी दिली व यातील आरोपी मोहसिन नदाफ याने बेकायदेशीररित्या हप्त्याची मागणी केली आणि जीवे मारण्याची धमकी देखील दिली। म्हणून यातील फिर्यादी अर्जुन अशोक वाघमारे यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्याच्या फिर्यादीवरून मोहसिन नदाफ उर्फ डीके राहणार शास्त्रीनगर सोलापूर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम 308(2) व 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास जेलरोड पोलीस ठाण्यातील पोलीस मोरे हे करीत आहेत।